8 पिस्तुलांसह दोघांना बेड्या, 3.40 लाखांचा शस्त्रसाठा जप्त। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे खंडणी विरोधी पथक व विशेष कृती दल गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी शंभू मेहतो वय वर्ष 33 राहणार विक्रोळी या सराईत गुन्हेगारास अग्निशस्त्र साठ्यासह अटक केली आहे। खंडणी विरोधी पथकाने साकेत रोड राबोड येथे सापळा रचून ही कारवाई केली आहे। त्यांच्याकडून 4 पिस्तूल, 2 गावठी कट्टे, मॅगझिन व 18 जिवंत काडतुसे असा 3,40,000 रुपये किमतींचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे। तर दुसऱ्या घटनेत गुन्हे शाखा घटक 5 पोलिसांनी एकाला 2 गावठी पिस्तूल व 4 काडतुसांसह अटक केली आहे। खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, उपनिरीक्षक विजयकुमार राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत मेहतो हा साकेत रोड राबोड येथे अवैध शस्त्रसाठा घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगाने माननीय इलेक्शन कमिशनचे सुद्धा गाईडलाईन्स आहेत आणि माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांच्याही सूचना होत्या की अवैध शस्त्र विक्री असेल किंवा अवैध शस्त्र साठा असेल याच्यावरती कारवाई पोलीस कमिशनरेटमध्ये करावायची आहे। त्या अनुषंगाने क्राईम ब्रँच ठाणे यांच्या अंतर्गत असणारं खंडणी विरोधी पथक आणि विशेष कृती दलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम PI वनिता पाटील मॅडम, API टरमाळे साहेब, API गोरे साहेब, PSI राठोड साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोडीच्या हद्दीमध्ये वेपन विक्री करता एक आरोपी येत आहे। त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप आयोजित केला। त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महतो वय वर्ष 35 हा आता राहतो विक्रोळीचा पण मूळचा राहणारा आहे बिहारचा। तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता। त्यामध्ये आपल्याला जवळजवळ 4 पिस्टल, 2 गावठी कट्टे, 1 मॅगझिन आणि 18 जिवंत काडतुसे त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली। याची जवळजवळ किंमत 3,40,000 याची किंमत आहे टोटल। आणि याच्यामध्ये आता पुढेही याच्यामध्ये हे वेपन आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे। प्राथमिक माहितीमध्ये असं कळतं की बिहारमधून वेपन आणलेले होते। तर अतिशय चांगलं काम इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर असेल क्राईम ब्रँचनं खंडणी विरोधी पथकाने या ठिकाणी केलेलं आहे आणि पुढील काही माहिती आहे त्या अनुषंगानं पुढील आरोपी आपण याच्यामध्ये अरेस्ट करणार आहे आणि याच्यामध्ये आणखीन काही वेपन मिळतात का त्याचाही तपास चालू आहे। बॅकग्राऊंड काय आहे? हा जो आरोपी आपण शंभू सुरेश महतो जो आपण यामध्ये जो विक्री करताना वेपन पकडलेला आहे हा जुना खुनाच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता। 11 वर्ष शिक्षा भोगून हा बाहेर बेलवरती सध्या आलेला आहे आणि बाहेर बेलवरती असताना अशा पद्धतीचा हा ट्रेड करताना वेपनचा ट्रेड करताना आपल्याला मिळून आलेला आहे। त्या हत्यारमध्ये नॉट फॉर सेल फक्त आर्मी असं काय उल्लेख करण्यात आला नाही? यामध्ये हे जे आहे ते हँडमेड वेपन आहे। त्याच्यामध्ये असा कुठल्या पद्धतीचं आपण निष्कर्ष काढू शकत नाही। हे जे मार्क्स असतात हे वेगवेगळ्या विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे वेपन तयार केले जातात। त्या अनुषंगाने ते ट्रेडमार्क त्याच्यावरती सेट करतात। बाकी कुठलाही याच्यामध्ये असं आपल्याला सांगता येणार नाही। निश्चित स्वरूपामध्ये याच्यामध्ये इंट्रोगेशनमध्ये असा कुठलाही अँगल याच्यामध्ये रिव्हील होत नाही आहे। असं कुठलाही त्या गँगशी किंवा इतर गँगशी हा प्युअरली ट्रेड करण्यासाठी, विक्री करण्यासाठी आणि त्याच्यामधून पैसे मिळवणे हा उद्देश असणारा हा आरोपी या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे। पंजाबचा जो आहे तो त्याचा आपण इलेक्शन आचारसंहिता लागल्यापासून जवळजवळ 15 वेपन क्राईम ब्रँचने या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत। बाकीचे आपण कमिशनरेट लेवलला किती झालेले आहेत हे आपण माहिती घेऊन आपल्याला देऊ। सर, पंजाबवरून दुसरा इलेक्शनच्या अनुषंगानं जी काय आपण वेपनच्या विरुद्ध कारवाई करत होतो त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक 5 यांनीही यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि त्यांच्या टीमने त्यांना माहिती होती की एका ठिकाणी वेपन विक्री करता एक आरोपी येत आहे। त्यांनी ट्रॅप आयोजित केला आणि त्यामध्ये शेर बहादूर, नव बहादूर काटकी राहणार चंदीगड हा आरोपी त्याच्यामध्ये अरेस्ट करण्यात आला
याच्याकडूनही 2 पिस्टल आणि 4 राऊंड याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेले आहेत. हे जे वेपन आहेत हे प्राथमिक तपासामध्ये UP-मधून आणलेले आहेत असं प्राथमिक तपासामध्ये रिव्हील होत आहे. तर याच्यामध्ये सुद्धा वागळे इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ॲक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचाही तपास चालू आहे. त्याच्यामध्ये आणखीनही काही वेपन मिळण्याची शक्यता आहे, आणखीनही काही आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होण्याची शक्यता आहे. अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी गुन्हे शाखा घटक 5 वागळे इस्टेट यांनी या ठिकाणी 2 वेपन हस्तगत केलेले आहेत आणि पुढे तपास चालू आहे. हा कोणाला विकणार होते असं काही माहिती? तोच आता तपास चालू आहे. आपण ट्रॅपमध्ये त्याला अटक केलेला आहे आणि तपासामध्ये या ठिकाणी कोणाला विक्री करण्याकरता आलेला होता, यांनी कुठून आणलेले आहेत हा तपास चालू आहे.